Hello, dear students. Welcome back once again in today's online session. Today, we are going to study the last part of chapter number 9, Heat. So, let's begin. In previous period, you have learnt about expansion and contraction of solid due to heat. Okay. In this period, we are going to discuss about expansion and contraction of liquids due to heat, expansion and contraction of gases due to heat, the structure of thermos flask and its working. Okay. Dear student, do you know why is there gap at the joints of rails of cement concrete bridges? रेल्वेच्या पटरीचं तुम्ही निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की सिमेंट कॉन्क्रीटचे जे काही ब्रिजेस आहेत, रेल्वे पटरीचे जॉईंट्स असतील, तर यामध्ये गॅप ठेवलेला असतो. तर त्याचं काय कारण आहे? तर यामध्ये उन्हाळ्यामध्ये जेव्हा उष्णता असते तेव्हा त्या ठिकाणी हीटमुळे एक्सपान्शन होऊ शकतं आणि मग एक्सपान्शन झाल्यानंतर त्यांना एक प्रॉपर प्लेस मिळावा एक्सपांड व्हायला, तर त्यासाठी ते गॅप्स तिथे ठेवलेले असतात. ओके. सो यू नो दॅट सॉलिड लिक्विड गॅसेस कॅन एक्सपांड ड्यू टू हीट. टू स्टडी expansion and contraction of liquid due to heat, let's do one activity. Observe the figure. Here 500 ml conical flask is taken and to hold rubber stopper, glass tube, measuring ruler, thermometer, stand, wire gauge, burner, graph paper, etc. apparatus used in the arrangement of this procedure. Okay. Now fill the conical flask completely with water. Insert the glass tube and the thermometer in two holes of the stopper and fit it to the conical flask. Heat the water and with the help of ruler record the water level in the glass tube. After every 2 degrees Celsius rise in temperature, take about 10 readings. Observe what happens when heat is stopped. Draw a graph to show the change in water level as the temperature rises. Dear friends, when we do this procedure and observe the readings and results, we found that when a liquid is heated, the distance between its particle increases and its volume too increases. This is called the expansion of liquid. When its temperature falls, the liquid contract. या प्रयोगाच्या कृतीमध्ये काय केलेलं आहे, एक कोनिकल फ्लास्क घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी भरलं आहे. त्यामध्ये एक आपण रुलर टाकलं आहे आणि थर्मोमीटर टाकलं आहे. थर्मोमीटरचं काम तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर मेजर करतो तो ॲपॅरेटस. तर आपल्याला सगळे ॲपॅरेटस फिगरमध्ये जसे दाखवले तसे अरेंज करायचे आणि त्याला हीट द्यायची कोनिकल फ्लास्कला. आता काय होईल की कोनिकल फ्लास्कला हीट मिळेल, नंतर पाण्याला हीट मिळेल आणि पाणी काय करेल की गरम व्हायला लागेल आणि थर्मोमीटरमध्ये आपण ही रीडिंग बघू शकतो की टेम्परेचर राईज होतं आहे आफ्टर हीटिंग. त्यानंतर व्हॉल्यूमसुद्धा इन्क्रीज होतो आहे पाण्याचा. ते पाणी उकळताना वरती जाते. अशा पद्धतीनं आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी रीडिंग घेतल्यानंतर आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येते की जेव्हा आपण लिक्विडला उष्णता देतो तेव्हा तो एक्सपांड होतो आणि त्याची हीट देणं बंद केलं की तो कॉन्टॅक्ट होतो. आपल्या घरीसुद्धा बघा, गॅसवर आपण जेव्हा दूध ठेवतो, दूध भाल्याने दिल्यानंतर 1 लिटर दूध घेतलं आहे तर पातेलं आपण त्याच्यापेक्षा मोठंच घेतो आणि दूध गरम करतो. त्यावेळेस जेव्हा त्याला जास्त उष्णता मिळते तेव्हा ते उतू जातं. मीन्स काय होतं, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि ते एक्सपांड होतं आणि आपल्यावर मात्र आई ओरडते की दूध उतू घातलं. तर हे सगळं एक्स्ट्रा हीट मिळाल्यामुळं दुधाचं व्हॉल्यूम वाढतं. दॅट मीन्स when we give heat to liquids, it get expand, and when temperature falls, the liquid contract. Okay. Now
expansion and contraction of gases due to heat. To study this point, let's perform one more activity. Apparatus required for these activities are glass bottle, balloon, hot water, etc. So here is procedure given. Fix a balloon on the mouth of a glass bottle. Hold this bottle in hot water. Observe what happens. एक बाटली घ्यायची आहे आणि त्याच्यात तोंडाशी आपल्याला फुगा लावायचा आहे. काचेची बाटली घेतली आहे आणि त्या बाटलीला आपल्याला गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. काय होईल बरं? द व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस ऑन हीटिंग. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ द गॅस. ऑन द अदर हँड, ऑन रिमूव्हिंग हीट, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस. दिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. काचेची बाटली घेतली आहे आणि त्याच्या तोंडाशी फुगा लावला तर बाटलीच्या आतमध्ये हवा गेलेली आहे, मीन्स तेथे गॅस प्रेझेंट आहे. आणि मग ही बाटली आपण काय केलेली आहे? गरम पाण्यात ठेवलेली आहे. तर हीट त्याला मिळाली. डायरेक्ट तर आपण काचेच्या बाटलीला हीट करायचं नाही, कारण ती क्रॅक होऊ शकते साधा काच असेल तर त्या बाटलीचा. त्यामुळे मग आपण गरम पाण्यात ठेवली आहे. जेव्हा गरम पाण्यातली उष्णता काच घेईल आणि त्यावेळेस काय होईल, त्याच्या आतले जे गॅसेस आहेत ते गरम होतील आणि मग त्यातले जे कण आहेत ते ॲब्झॉर्ब करतील उष्णता आणि ते एकमेकांना दूर ढकलतील. त्यांचं काय होईल? व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. तर या ठिकाणी ते जे एअर पार्टिकल्स आहेत ते काय करतील? बलूनच्या स्पेसमध्ये जातील आणि त्या ठिकाणी बलून एक्सपांड होईल. तर यावरून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण हीट करतो गॅसला तोसुद्धा एक्सपांड होतो आणि जेव्हा हीट काढतो तो कॉन्ट्रॅक्ट होतो. परत आपण काय करायचं? थंड पाण्यामध्ये बाटली ठेवायची, तर फुगा काय होईल? तो कॉन्ट्रॅक्ट होऊन जाईल. ओके. तुम्ही बऱ्याच वेळा थर्मास फ्लास्क वापरला असेल. गरम वस्तू थर्मास फ्लास्कमध्ये ठेवल्यानंतर गरम राहतात आणि थंड वस्तू थंड राहतात. आपण बऱ्याच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चहा नेण्यासाठी आणि दीर्घकाळ तो गरम ठेवण्यासाठी थर्मास फ्लास्कचा यूज करतो. ठीक आहे. तर हा थर्मास फ्लास्क पहिल्यांदा कोणी क्रिएट केला किंवा बनवला हे तुम्हाला माहिती आहे? ग्रेट सायंटिस्ट सर जेम्स डेव्हिल वॉज अ स्कॉटिश सायंटिस्ट. ही मेड द फर्स्ट thermos flask in 1892. That is why it is called Dewar flask even today. A Dewar flask is used to keep substance cold or hot. Let's study the construction of thermos flask. Carefully observe the picture or figure of the thermos flask. This is a double-walled flask. Means it consists of two glass tubes, one inside the other with the gap between them, and this gap is sealed. The surfaces of both the tubes are made shiny by a silver coating. The air between the two tubes is removed to create a vacuum. There is a protecting jar of metal or plastic outside the tubes. For the protection of the flask, pieces of sponge or rubber are fixed between the outer jar and the flask. Okay. This is the construction of the thermos flask. And what are the functions of the thermos flask? Do you know? When a hot substance is placed in a thermos flask, the heat going out gets reflected due to the shiny surface of the inner tube. Hence, heat is not radiated. Neither conduction nor convection of the heat occurs because of the vacuum. As a result, heat is not transferred to the outer cooler region and it retained inside for a long time. Still, a little heat is lost from around the lid and by a small amount of conduction through the glass. Therefore, the hot substance does not remain as hot after 2 or 3 hours. Okay. तर थर्मास फ्लास्क कसा बनला आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपण बघतोय. आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये 2 ग्लास ट्यूब्स आहेत. एक आतल्या बाजूला, एक त्याच्या बाहेरच्या बाजूला. ओके. आणि दोन्हीलाही सिल्वर कलर आपण दिलेला आहे आतनं.
ओके, तर सिल्व्हर कलर कशासाठी दिला आहे, तर रिफ्लेक्ट करतो तो हीट. ओके, आणि या दोन्हीमध्ये जो गॅप आहे तर तो गॅप मुद्दाम ठेवलेला आहे, कंडक्शन होऊ नये, मीडियम मिळू नये. आणि त्या ठिकाणी काय बसवलेलं आहे मग प्रोटेक्शनसाठी, एकतर बाहेरून तर प्लास्टिक आहे प्रोटेक्शनसाठी, ते बॅड कंडक्टर आहे हीटचं, त्यामुळं ते यूज केलेलं असेल, किंवा मग मेटलही यूज करू शकता. पण बाहेरनं आपल्याला त्या प्रोटेक्शनसाठी असा कंडक्टर, बॅड कंडक्टर ठेवावा लागेल की जेणेकरून हीट आपली बाहेर पडणार नाही. तर याच्यामध्ये 2 ग्लास ट्यूबमध्ये आपल्याला काही स्पॉन्जचे किंवा रबरचे पीसेस ठेवायचे आहेत, जेणेकरून मीडियम मिळू नये आणि हीट ट्रान्सफर होऊ नये आतली बाहेर. आणि थोडी हीट जर ट्रान्सफर होण्याचा प्रयत्न करत असेल रेडिएशनने, तर सिल्व्हर कलर त्याला दिलेला असल्यामुळे आतल्या बाटलीला तो परत रिफ्लेक्ट होईल आणि आतल्या आतच उष्णता कोंडून राहील. तरीही 2 ते 4 तासासाठी इथं आपलं थर्मास फ्लास्क पदार्थ गरम ठेवतो. वी यूज थर्मास फ्लास्क टू कीप टी, कॉफी or milk hot or sharbat cold for a long time. Now we also use thermowares. Do you know thermoware? We use many thermoware in our kitchen. तर पदार्थ गरम ठेवण्यासाठी आपण अनेक थर्मोवेअर वापरतो. त्याच्यामध्ये चपाती ठेवण्याचं जे कंटेनर तुमच्याकडे वापरलं जातं ते सुद्धा एक थर्मोवेअर. इन दिस चॅप्टर यू हॅव लर्न्ड अबाउट हीट, transfer of heat, modes of heat transfer, that is conduction, convection, radiation, good conductors, bad conductors, expansion and contraction of solid, liquid and gases due to heat, construction and functions of the thermos flask. Okay, I hope you understood well about all things. If you have any doubts or queries, please mention in comment box. I will solve it. Okay, so dear students, it's all about heat. Study it well. Now after watching this video, make your own notes on this chapter and solve all the questions given in exercise of the textbook. Okay, dear students, exam is knocking on the door, so study hard and prepare